आणि पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता, थोडासा थांबवला होता क्षेत्ररक्षक. आणि ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो जगदीश नाईक. धावसंख्या होती बिनबाद 2, ओव्हर क्रमांक पहिलं. बिग मॅच. पुन्हा एकदा परशु पाटील. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं त्याचं कारण देखील आपण पाहिलं. मैदानाच्या आतमधून गोलंदाजी थोडीशी स्क्वेअर आपण पाहिली, फलंदाजी अवक्क बाहेरचा चेंडू आपण पाहिलात. पंच वाईटचा इशारा करतात, एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 3, बिनबाद 3, ओव्हर क्रमांक पहिलं. गोलंदाज परशु पाटील, सलामी गोलंदाज. चेंडूला उडवला ऑन साइडला, खाली क्षेत्र आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. धावसंख्या चौकाराने पुढे सकते, धावसंख्या होती ती 7. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. वाडे शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, मात्र फटका फसतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. प्लिक केलं होतं चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष होतं, ज्यानं सुंदर जल कॅरी केला आणि महत्वाची पहिली विकेट, बिग विकेट. अतिशय महत्वाचा पहिला फलंदाज, बिग विकेट प्राप्त करताना गोलंदाज परशु पाटील. चेंडूला ऑन साइडला उडवलं होतं खऱ्या अर्थानं, थोडंसं प्लेसमेंट चुकीचं म्हणता येईल. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडूला पाहिलं होतं, मात्र त्या क्षेत्ररक्षक दक्ष होता, ज्यानं कुठल्या प्रकारची चूक न करता अचूक चेंडूला कलेक्ट केला आणि महत्वाची पहिली विकेट प्राप्त झाली संघाला. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गुरु कोण आहे बॅट्समन? गुरु. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय गुरु. खराब चेंडू, थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. वारंवार मैदानाच्या आतमध्ये देखील गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी आपण चुका पाहतोय. स्क्वेअर मारा, चुकीची लाईन हाताळताना गोलंदाज परशु पाटील. हा चेंडू देखील थोडासा अवांतर. पंच करतील वाईटचा इशारा, एक धावेचा निर्वाळा. धावसंख्याकडे पुढे सकते, धावसंख्या होती ती 1 बाद 8, ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज परशु पाटील, राईट आर्म राऊंडचा मारा. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला, अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक दक्ष मात्र अडू शकणार नाहीये. आउटफील्ड आमदार येतो चौकार. या चौकार संघा धावसंख्या 12. थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाला बीट करून चौकार येतो. चौकार संघा 12. चेंडूला सुंदरसा ऑन साइडचा फटका आपण पाहिलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षक, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्यात अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी. धावसंख्या 14 आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साइडला उडवला चेंडूला आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि तिसरी धाव घेताना मला वाटतं संदीप मोरे याची खेळी संपुष्टात. 3 कंप्लीट, चौथीसाठी प्रयत्न होता. 3 धावा कंप्लीट आहेत. या 3 धाब्याने संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17. वेलकम, मेरी आवाज मेरी पहचान, निस्वार्थ स्वस्थ आणि संस्थेचे विद्यमान प्रेसिडेंट अध्यक्ष माझे परममित्र तालुकाचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ भिनार. वेलकम संदेश वाखारे. विजय नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. विजय, बिग मॅच. 2 संघांमधून आपण पाहतो दोन्ही संघ दिग्गज आणि ताकदवर संघ आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय संदीप नाईक. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जरी महत्वाची विकेट बाद झाली असली तरी मात्र जोशी भादवड या संघाची धावसंख्या होती ती 17. धावसंख्या मात्र उत्तम आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय संदीप नाईक. संदीप नाईक येतोय. चेंडूला सुंदरसा स्पर्काचा फटका. बीट करतोय क्षेत्ररक्षक मिलिंद पाटील याला चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणार. चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती 21-21. लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आहे आणि संघाची धावसंख्या 2 बाद 21. अवांतर धाव. खराब चेंडू दिशांची चेंडू स्क्वेअर मारा. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान जय बजरंग भिनार या संघाची एक दिग्गज जोडी आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू या व्यासपीठ मंचावर पाहतो. त्यामध्ये जगदीश गुलवे असतील, माझे परममित्र संदेजी वखारे असतील. गोलंदाज संदीप नाईक पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं ऑन साइडला. विशाल याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. दोन धावा कंप्लीट. धावसंख्या 24 सॉरी धावसंख्या 24. ओव्हर क्रमांक दुसरा आहे. श्रद्धांजली चषक 2026 ही स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. चेंडूला सुंदरसा ऑपड्राईचा फटका आपण पाहतोय. चेंडू होतोय आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्राला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाईल का? यस. धावसंख्या 28. ओव्हर क्रमांक दुसरा. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय.
नॉन स्ट्रायकर फलंदाज विजय कुठल्याही चेंडूचा सामना करता फलंदाज बाद झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड संदेश पाटील. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय पिंटू संदेश पाटील. तीन बाद 28 ओव्हर क्रमांक दुसरं बॅट्समन ने बॅटल चेंडूवर थोडंसं बिगेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पंचांना प्रश्न विचारला पंच देखील संमत झाले नाही. लेगबाईचा इशारा येतो एक धावेचा निर्बळा धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होती ती 29. धावसंख्या 29. मैदानाच्या आतमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंद पाटीलच्या माध्यमातून चेंडू थोडंसं स्पर्कट केलं होतं. चेंडू पॉईंट सीमेच्या ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सगळी धावसंख्या होती 31 31. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एकता सारंगाव आणि स्वराज्य कशेळी. दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 31. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो सोजन. चेंडू आणि बॅटमध्ये मला वाटतं हलकासा स्पर्श झाला असावा. खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा उत्तम समाचार होता तसा मात्र घेता आला नाही संदेश पाटील याला. एक खराब चेंडूची निश्चितच फेक झाली होती. मग हा खराब चेंडू देखील चांगल्या गोष्टीमध्ये कन्वर्ट झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सोजन पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा करतोय आणि स्ट्राईक रोटेट करतो संघाचा सर्वात विस्फोटक फलंदाज. या ठिकाणी मात्र थोडासा दुर्गुण खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजात थोडासा अवक्का बाहेरचा चेंडू आपण पाहिला.
पंच देतील व्हाईटचा इशारा, एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या 32, 32. लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या 3 बाद 32. पुन्हा एकदा गोलंदाज सोजन. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलाय. आपल्या अंदाजामध्ये चेंडूला उडवलाय. ज्या खेळासाठी ज्याची ओळख आहे तो फटका मात्र पिंटू पाटीलच्या बॅटमधून सदला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमार्श बाहेर जाणारा. लुक ॲट दॅट, अतिशय देखणा फटका. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 38. बिग हिट, मोठा फटका. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू देखील थोडासा स्वर आहे, आउट ऑफ दी ऑफ स्टंप. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वर मारा. धावसंख्या 39. आता मात्र एक चांगल्या लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. जोशी 11 भादवड ए. खराब चेंडू आणि उत्तम प्रार. जसं प्रश्न तसा उत्तर. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. पिंटू याच्या बॅटचं आपण जर विश्लेषण पाहिलं, 4 चेंडूमधून आतापर्यंत 12 धावा, त्यामध्ये 2 सलग उत्तम दर्जाचे षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. रॅटम राऊंडचा मारा करताना गोलंदाज सोजन. पंच वाईटचा इशारा करतात. धावसंख्या 46. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. चेंडूला सुंदर सप्ले केलाय. ऑन साइडला ऑन द कार्पेट चेंडू जातोय. विशाल याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्र फेक देखील अतिशय उत्तम. मात्र 2 धावा कंप्लीट. आज विशाल यांनी देखील चांगले इम्प्रेस केले प्रेक्षकांना. काय कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. धावसंख्या 48. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. चांगली उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जोशी संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडू फक्त स्वीप केलाय. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. 4 धावा मिळतील. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 52. 52 धावा. अजूनही उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्य स्थिती आपण पाहतो सध्या 52 धावा धावफलकावर आहेत. स्कोरबोर्डवर धावसंख्या ती 52. चेंडू देखील खराब स्क्वेअर. वारंवार मैदानाच्या आतमध्ये देखील आपण गोलंदाच्या मैदानात चुका पाहतो. स्क्वेअर मारा करतोय. चेंडूला ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. षटकार.
धावसंख्या 59. महत्वाच्या सामन्यामधून अतिशय महत्वपूर्ण अशी कामगिरी करताना संघ आपण पाहतो जोशी विनोद भातबड ए मनोहर जोशी मुसाबाई यांचा संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक महत्वाच्या सामन्यामधून देखील ते सातत्याने तो खेळ आतापर्यंत संख्या ती 59. आता मात्र शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आहे. गोलंदाज जोगेन येतोय. वेलकम नवनाथ केने. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी तुम्ही देखील आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे. शेवटचं अंतिम अखेरचं ओव्हर प्रगती पथावर आणि गोलंदाज जोगेन. सोजनचा समाचार झाला ज्यांना 28 धावा दिल्या. आता जोगेन आलाय. आता बघूया जोगेन काय करतोय. गुरु हो जा शुरू. हलक्यात मॅडम फक्त थोडीशी प्लेसमेंट आपण पाहिली. ऑफ साईडला चेंडू जातो. एक धाव घेण्याची संधी आणि सर्वात महत्वाची स्ट्राईक रोटेट झाली. संघातली सर्वात विस्फोट फलंदाज आता स्ट्राईक रोटेट करतोय पिंटू पाटील, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण षटकारांची ड्रिल पाहिली. कमालीची फलंदाजी आतापर्यंत 2 षटकार 1 चौकारीशी 18 धावांवर नाबाद केली करताना पिंटू पाटील याला आपण पाहतोय. उर्वरित 5 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 5 चेंडू मधून जोशी 11 भातबड एक संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चेंज ऑफ पेस परिवर्तन. चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा खाली राहतोय. तीन षटकार 1 चौकार 24 धावा वैयक्तिक पिंटू पाटीलच्या बॅट मधून. मान्यवरांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम. ज्या चेंडूचा उत्तम समाचार हवा तसा मात्र घेताना आणि फसव्या चेंडू म्हणावं लागेल. खराब चेंडूवर कधी कधी विकेट प्राप्त होते. तेच मैदानाच्या आत गणित आपण पाहिलं. सन्मान्य श्रीबाई केणे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांच्या समेत रोहनजी केणे गायकवाड रोहनजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले. दोन्ही मान्यवरांचं श्रद्धांजली चषक 2026 मधून मनस्वी स्वागत. या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. धावा किती झाल्या? 60. जोगेन यांनी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 3 चेंडू मधून एक महत्वाची विकेट आणि फक्त 1 धाव. आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या बाद इंटरव्ह्यू संघाचा कॅप्टन बलदेव जोशी. कित्येक स्पर्धामधून आपण पाहिलं बलदेव जोशी आला. नेहमीच आपला अकाउंट मोठ्या धावसंख्येने उभारणारा फलंदाज. बिग हिटर आहे. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. आता उर्वरित 3 चेंडू मधून बघूया भातबड संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चेंडूला शॉर्टन पुलचा फटका आपण पाहतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आज विशाल नाईक याने केलेलं आहे. धावसंख्या 61. शेवटच्या ओव्हर मधून कुठेतरी धावांना थोडासा लगाम लागतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जोगेनेच्या माध्यमातून संघटनाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जोगेन पाटील. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. शॉट फाईनला आपण पाहिले. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झालं. सोजन याच्या माध्यमातून एकदम कंप्लीट झाली. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि संघाची आद्य स्थिती आपण पाहतोय 4 बाद 62.
4 बाद 62, चौकार षटकार एकेरी की दुहेरी की फलंदाज बाद. बघूया फलंदाजाकडे चांगली क्षमता आहे मोठा फटका मारण्याची. कदाचित त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर निश्चित आउट ऑफ दी पार्क जाईल. मात्र गोलंदाज तितका चतुर आणि चालाक आहे. आणि कमालीचा फटका मी अगोदरच बाकीत केलं होतं. जर रडार मध्ये आला तर निश्चित आउट ऑफ दी पार्क सीमाच्या बाहेर जाणार नो डाऊट. धावसंख्या 68 डबल 6 68 68 आणि ह्याच विशाल लक्षाचा पाठलाग. बघूया पुढील दोन संघामधून आपण नाणेफेक करूया. संदीपजी वखारे आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. जगदीशजी गुळवे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करतो. एका बाजूला स्वराज्य कशाळी तर दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. पाहिजे तेवढ्या देईन तिरकी पाहिजे तेवढ्या मी देईन तिरकी. एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. आज दोन्ही संघांनी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलाय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दोन्ही संघाचं उत्तम दर्जाचं राहिले. महत्त्वाची मॅच दोन्ही संघ खेळतात. एका बाजूला स्वराज्य कशी संघाचा कॅप्टन मला जॉईन आहेत जयेश पाटील तर दुसऱ्या बाजूला एकता सारंगवेव संघाचा कॅप्टन नितीन पाटील. नाणेफेक जर माहीत नसेल तर पुन्हा सांगू इच्छितो. एका बाजूला श्रद्धांजली चषक 2026 चा लोगो तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सागर 11 म्हटलं तरी चालेल. संदेश वखारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एक्झिट सागर 11 म्हटलं होतं आणि मला वाटतं तेच येते. क्या बात आहे. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं खूप खूप आभार. नितीन आपण नाणेफेक जिंकलेले आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय महत्त्वाची मॅच खेळता काय असेल. बॅटिंग बॅट फर्स्ट. क्या बात आहे. ऑल दी बेस्ट ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. धन्यवाद मोहनदादा भोईर. मित्रांनो आपण पाहत आहोत स्वर्गीय सागर 11 जय बजरंग गोरसई सावंत आयोजित श्रद्धांजली चषक 2026. बघूया यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. एकता सारंगाव आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली टीम सध्या मैदानामध्ये सामना सुरू आहे. जोशी 11 भादवड ए विपक्ष जय बजरंग कारिवली आणि तब्बल विजयाचं लक्ष्य आहे 69 धावांचं. मान्यवर कक्षामध्ये संदेश वखारे आणि जगदीश दादा गुलवी स्वर्गीय जयदीप डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग भिनार टीम उदय इन ऍक्शन मध्ये आहे. एकोणसत्तर धावा. चला खेळायला लगेच सुरुवात करा आपण, कारण की अजून आपल्याला यानंतर 2 सामने कव्हर करायचे आहेत. या सामन्याची एक इनिंग आणि 2 कंप्लीट सामने आहेत. या सामन्यातून जो संघ विजय होईल तो थेट सेमी फायनल मध्ये जाणार आहे. सारंगाव आणि कशिली टीम बरोबर आजच्या दिवसाचा शेवटचा सामना खेळेल. जगदीश नाईक ज्यांनी आजच्या दिवसातून खूप चांगल्या धावा 2 मॅच मधून बनवल्या होत्या, मात्र या मॅच मधून फक्त 6 धावा त्यांच्या बॅट मधून आलेत. पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून जम्पिंग स्ट्रोक खेळलेत परशु पाटील. अप्रतिम सुरुवात दमदार आहे. चौकार
पहिल्या चेंडूवर चौका ठोकून परशुराम जय बजरंग कारवली संघासाठी सुरुवात चांगली गेलेली आहे. तब्बल 69 बनवायचे आहेत. इथे हा चेंडू अगदी समोर ठेवला, बघूया. एक सिंगल धाव कंप्लीट केली संदीप पाटील. मिडॉनला आहेत, मिडॉपला पिंटू, त्यानंतर गुरु नाईक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. त्यानंतर पॉइंटला बलदेव जोशी, कव्हरमध्ये कैलास मामा आहेत. योगेश शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट मिड विकेट. आणि दोन खेळाडू हे आपण पाहतोय अगदी 30 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट आणि एक वाईड डिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर अशी फिल्डिंग पोझिशन आहे. संदीप मोरे यष्टीरक्षक, यष्टन पासून दूर. मिलिंद पाटील स्ट्राईकला आहेत. हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5 वर परशु पाटील आणि 1 धाव वाईट. अजूनही पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. 69 धावा. आव्हान मोठं आहे, मात्र अशक्य नाहीये. आडव्या बॅटनं चेंडूला अगदी मिड विकेट रिजनला उडवलाय. चांगला फटका आपण पाहतोय मिलिंदच्या बॅटमधून. हा चौकार. चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंपवर होता. क्या बात आहे. इथे चांगली फिल्डिंग आपण पाहतोय बलदेव जोशी कडून. नक्कीच आपल्या संघाच्या काही धावा सेव्ह केली आहेत. गुड फिल्डिंग. बलदेवनं आज बऱ्याच दिवसातून एक मोठा षटकार ठोकलाय. ज्या फटक्यांसाठी बलदेव जोशीची ओळख आहे तो फटका मात्र त्यांनी आज जोगेन चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर ठोकून शेवट घोड केलाय. क्या बात आहे. अगदी ऑफ ब्रेक चेंडू. तितका सुरेख फटका परशुच्या बॅट मधून आपण पाहिलाय. चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या मधून. चौकार. आमच्या दादांची फरमाईश शेवटचा गाणं की माझ्या आईचं नाव आहे सातबाऱ्यावर. तीन चौकार, 2 सिंगल, 1 वाईट आणि 1 डॉट. नक्कीच अगदी आज ज्ञानेश्वर मुकादमपेक्षा संतोष घोटकर यांनी समालोचन कक्षामधून गुणलेखनाची भूमिका उत्तम सादर केलेली आहे. 1 ओव्हर 15 बनवायचे 69 आणि ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज आलेत विजय नाईक. विजयने देखील आज नावाला साजेशी फलंदाजी नाही मात्र गोलंदाजी चांगली केलेली आहे. बघूया 69 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये कारिवली टीम पहिल्या ओव्हर मध्ये बिनबाद 15 वर पोहोचलेली आहे. पहिला चेंडू विजय नाईक. क्या बात आहे. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहिली. व्हाईट यॉर्कर चेंडू. डीप मधून चांगली फिल्डिंग होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला बलदेव जोशी आहेत. 2 धावा आलेत पहिल्या चेंडूवर दुसऱ्या ओव्हरच्या. धावसंख्या 17 धावा 7 चेंडू मध्ये आलेत. 24 मध्ये 69चं लक्ष आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. विजय नाईकनं आज गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे. आज तब्बल 10 संघ आपल्याला या स्पर्धेतून खेळताना पाहायला मिळाले आणि 10 मधून आता हे 4 संघ आहेत. इथे अगदी कंट्रोल पूलचा फटका आहे. खाली क्षेत्र. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला आणि हा आलाय मिलिंद पाटीलच्या बॅट मधून चौकार. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्या पहिला सामना आहे. जनमन सरवली जोशी भातवड बी टीम आज केली. नक्कीच त्यांच्या जागेवर एक संघ उद्या ऍडजस्टमेंट असेल.
विजय पाटील. यस, त्यानंतर जय कालिका माता कालवार आणि जय गावदेव वडुणवगर. इथे बघूया 2 धावा पूर्ण केलेत. ही गेम प्लॅनिंग आहे. इथे मिलिंदची अखेरकार आलेली आहे. मिलिंद देखील चांगली फटकेबाजी करत होते. ज्ञानेश्वर मुकादम उद्याचे संघ कोणते आहेत बघा जरा. ऍडजस्टमेंट जोशी भादवड बी टीम आज खेळलेली आहे. सरवली, त्यानंतर जय गावदेव वडुणवगर, श्री कालिकामाता कालवार, गंगामाता गुंदवली भिनर आहे. यस, म्हणजे पहिलाच सामना आहे उद्या. स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती चषक, जय बजरंग भिनार. संदीप पाटील न्यू बॅटर आणि विजय पाटील गोलंदाज आहेत. क्या बात आहे. चांगली लाईन अँड लेन तिथे आपण पाहतोय विजय पाटीलची. जगदीश नाईकनं 15 दिल्या पहिल्या ओव्हरमध्ये. विजय पाटीलनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा दिलेत 6. 10 धावा, 8 धावा दिले. तिथे अगदी लेग स्ट्रिकला सोडून जातोय. निशाणा इथे कुठेतरी चुकलाय गोलंदाज विजय पाटीलचा. स्टंप दाखवले होते संदीप पाटीलनं. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावसंख्या झाली ती 22-2. इथे चेंडूला खोदून काढला पिंटो. झेलच्या खाली येते, चुकी होणार नाहीये. अखेरकार विकेट आली संदीप पाटीलची. विनोदजी धामणे यांच्याकडून मेघनाथ पाटीलला पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येकी षटकारासाठी 500. क्या बात आहे. बघूया षटकार किती लगावत आहेत. मेघनाथ पाटीलकडे क्षमता आहे. चांगली स्पर्धा आयोजित केली होती. जय बजरंग कायरुले व आखाडा ग्रुप उपसरपंच चषक 2025 आतापर्यंतची 40+ फॉर्मेटची सर्वात मोठी स्पर्धा. कारण की त्या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता संघास बाईक स्पॉन्सर केली होती आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ होता बंद्रे मारुती काल्हेर. विनोद धामणे यांच्याकडून मेघनाथ पाटीलला प्रत्येकी षटकारासाठी 500. मेघनाथ पाटील. बघूया पिंटू आहे परशुच्या समोर. पिंटू आणि इथे चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. हा ना आणि अखेरकार दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. एकच धाव घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्वाची आहे. येस, नो, वेट, या 3 गोष्टींचा मिलाप होणं गरजेचं आहे. धावसंख्या 23, 13 चेंडू मध्ये 23. बघूया मेघनाथ पाटील एक चांगले खेळाडू आहेत. जय बजरंग कायरुली टीम नेहमीच मोठ्या फटक्याने अकाउंट ओपन करतात. इथे हा फटका खिच के मारा आहे रणजित. झेल ड्रॉप केला रणजितनं. नक्कीच पहिल्या चेंडूवर मेघनाथला बाद करण्याची संधी चालून आली होती. मात्र रणजितनं काऊ कॉर्नर रिझनला हा झेल सोडलाय. धावा लागले 24. 14 चेंडू मध्ये 24. क्या बात आहे. पिंटू अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. गुड बॉलिंग. हा चौकार आलाय. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. धावसंख्या 28. परशुच्या बॅट मधून अखेरकार हा फटका आलाय. ज्या फटकेची गरज आहे
जय बजरंग कारिवली टीमला 16 मध्ये आल्यात 28 आणि आता 8 मध्ये पाहिजेत अजून 41. इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा चेंडूला केले. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बलदेव जोशी. इथे फक्त एकच सिंगल येईल. धावसंख्या 29. अजूनही 40 पाहिजेत 7 चेंडू मध्ये. 7 मध्ये 40. काय जबरदस्त क्रिकेट आज जोशीला भादवर हे टीम खेळलेली आहे. 7-40. हा चेंडू विकेट टू विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये योगेश नानाने उचललाय. 30 झाले 3 ओव्हर मध्ये आणि आता 6 मध्ये 39 धावा. खूप कठीण आव्हान आहे. रणजित आलाय गोलंदाज क्रमांक 4 साठी. बघा पिंटूला ठाऊक होतं शेवटची ओव्हर टाकण्यापेक्षा तिसरी ओव्हर आपल्या संघासाठी महत्वाची आहे आणि हे प्रत्येक टीमनं घेरलं पाहिजे. आपल्या संघातील जो मुख्य गोलंदाज आहे जर एखाद्या स्थितीमध्ये जर आपला संघ कुठे मागे असेल तर आपल्या संघातील चांगल्या गोलंदाजाला तिथे लावणं गरजेचं आहे. म्हणजे आपली बाजू आणखीन आपल्याला मजबूत करता येते. आता रणजितला ठेवलेत 39. 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी आले तरी सामन्यावर विजय पक्का आहे. जोशी इलेव्हन भादवाड ए टीमचा. हा फटका मेघनाथ पाटीलच्या बॅट मधून चाललाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. 34 धावा लागलेले आहेत. अजूनही 35 धावा पाहिजेत आणि फक्त चेंडू आहेत 5. हा चेंडू येतो अगदी जगदीश नाईक यांच्या दिशेनं. क्या बात आहे. थकले दास. सलग 3 सामने केलेत. अजून एक खेळावा लागेल. विजय पाटील. आता धावा न बोललेल्या बऱ्या आहेत. 4 मध्ये 34 बनलेत 35. 20 मध्ये हा चेंडू स्वेर आहे. पंचांचा आलाय व्हाईटचा इशारा. संदीप मोरे इष्टांच्या मागे. उद्याचा पहिला सामना जनमन सरवली आणि डॉक्टर जयदीप स्मृती जय बजरंग भिनार. वाह स्विंग अँड मिस. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक संदीप मोरेच्या हातामध्ये विसवतोय. फलंदाज बाद. या सामन्यावर आता पकड घट्ट केलेली आहे. फक्त या विजयापासून आता जोशीलन भादवर ही टीम 3 चेंडू दूर आहे. आज लक्की कॅप्टन राहिलेत संदीप पाटील. सकाळी ते इथे मैदानामध्ये उपस्थित होते. सर्व खेळाडूंच्या आधी त्याने सांगितलं तुम्ही नाणेफेकी या उडवायला टॉस जिंकलीचा निर्णय राखून ठेवा आणि अगदी त्यांनी नाणेफेकी जिंकली आणि तिथून संघ ऑल इज वेल आहे आतापर्यंत. बलदेव जोशी असतील, विजय पाटील, जगदीश नाईक. आज चांगला खेळ जगदीश नाईकनं केलाय. पिंटूनं देखील 2 सामन्यातून सामनावीर जगदीश नाईक राहिलेत. संदीप नाईक न्यू बॅटर. फक्त 3 चेंडू या सामन्याचे या इनिंगचे बाकी आहेत. क्या बात आहे. संदीप नाईक न आल्या आल्या षटकार उडवलाय. गुड शॉट. जबरदस्त फटका. टोलेजन. धावसंख्या 42. या इनिंगचा पहिला षटकार 21व्या चेंडूवर आलेला आहे. 22व्या सॉरी 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका संदीप नाईकनं सजवलाय. प्रयत्न परशु पाटीलने केले, मिलिंद पाटीलने देखील केले. परशुनं 3 चौकार टोकले, मिलिंदनं 2, मेघनाथनं 1 आणि या षटकार. आतापर्यंत या बाउंड्री झालेत. इथे अजून एक येईल का आणि येस चेंडू चालला अगदी सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. क्या बात आहे. रणजितला देखील ठाऊक आहे आता षटकार गेली तर काही फरक पडणार नाहीये. अतिरिक्त चेंडू जायला नको आहे. बघूया षटकार हॅट्रिक संदीप नाईक पूर्ण करतील का. धावसंख्या 48. 48 धावा लागलेत. वाह क्या बात आहे. सुरेख चेंडू. या सामन्यावर विजय संपादन केलाय जोशी इलेव्हन भादवर ए टीम. अभिनंदन जगदीश नाईक, विजय पाटील, पिंटू पाटील, योगेश नाना, संदीप मोरे
कैलास मामा